सोशल मीडियाचा आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचा राखीव खिलाडी षडयंत्र टिपताना दिसतोय. नीरज बबलू 12th मॅनच्या भूमिकेत असताना कॅमेरा ऑन केला त्याने. त्याला हे षडचित्र टिपून 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 घ्यायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक आपल्या संघासाठी योगदान. नंतर हे मॅचेस झाल्या, स्पर्धा झाल्यानंतर याचे सोशल मीडियावरती व्हिडिओज अपलोड केले जातील. आपण बघताय सोशल मीडियाचा जमाना आहे मित्रांनो. ISPL सारखा आता नवीन टेनिस बॉल क्रिकेटचा मंच उभा झालाय आणि आपल्या नगरीतील नवी मुंबईतील 3 नामांकित नाव ISPL मध्ये त्यांची बोली लावली गेली आहे. दिवेगावचा ओमी केनी असेल, नारायणगावचे 2 सुपुत्र धीरज भोईर आणि विकी भोईर देखील यांची देखील बोली लागली गेली आहे. हा क्रिकेटचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आता मात्र पुढील चेंडू आत्ता मात्र वेगावरती स्वार होत असताना हा गोलंदाज चांगला चेंडू डिलिव्हर केला पहिला. आपण बघू शकता लाईव्ह रिप्लेच्या माध्यमातून. परफेक्टली बॉल, जस्ट मिस्ड दॅट आउट ऑफ स्टंप. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉल दॅट इज. एक्सलेंटली बॉल. नेक्स्ट डिलिव्हरी. आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा वेगावरती स्वार. कुमार इलेव्हन संघ एक दादा संघ आहे नवी मुंबईतील एक नामांकित संघ आणि मागच्या सामन्यात जो निसटता विजय मिळवलाय तो निश्चितच त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल आता. आणि भूषण पाटील सारखा एक धुरंधर क्रिकेटचा महामेरू याच्या डोक्यामध्ये आता प्लॅनिंग चालू असेल. त्यांनी काहीतरी रणनीती आखली असेल आणि ती रणनीती आता मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती आता तरी सफल होताना दिसते. कारण समोर नवोदितांनी भरलेला संघ आहे. त्यांच्यासमोर गोलंदाजी चांगली धारदार गोलंदाजी होतीये. अजून एक डॉट बॉल येताना बघायला मिळतोय. जबरदस्त सुरुवात. गोलंदाज अभि, त्याला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही. त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात बघायला मिळते. कारण प्रत्येक सामना डू ऑर डायचा सामना त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ साकारताना दिसतोय आता अभि. वन सेकंड आउट बॉलिंग मार्क. गणेश. अरे हा चेंडू बॅटची इनसाइड एज घेऊन यष्टीरक्षक भूषण पाटील याच्या बगरमिडीमध्ये विसावतोय. अजून एक डॉट बॉल येतोय. पहिल्या 4 चेंडूंवरती जो जबरदस्त प्रभुत्व या सामन्यात प्रस्थापित करत असताना दिसतोय कुमार इलेव्हन तुर्भे संघ. तुर्भेगाव म्हटलं तर क्रिकेटची पंढरी. या नगरीने कित्येक नामांकित चेहरे या मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती दिलेत आपल्याला. मग भूषण पाटील असेल, नमित पाटील आता दिसतोय खेळताना दिसतोय. अजून एक जबरदस्त बॉल. लगातारचे 5 डॉट बॉल येताना दिसतोय. या स्पर्धेतील मेडॉन षटक बघायला मिळेल का? अजूनपर्यंत हा कारनामा झाला नाही या स्पर्धेमध्ये आणि गोलंदाज अभिच्या माध्यमातून हे बघायला मिळेल का? हे शेवटच्या चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल. लेट्स सी कॅन ही डू इट फॉर हिज टीम, फॉर हिम. स्वतःसाठी हा षटक चेंडू घेऊन येतोय आणि हा चेंडू अखून टप्प्याचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय. मात्र शेवटच्या चेंडूवरती 1 धाव येते. मात्र गोलंदाजी मात्र दर्जेदार होती. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. ही गोलंदाजी जर आवडली असेल ना मित्रांनो निश्चित या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तुर्भ्याच्या केंद्रामधून ह्या टाळ्या बघायला मिळत आहेत. जबरदस्त षटक फेकलं. फक्त आणि फक्त 1 धाव. यानंतरची आगामी लढत असेल ह्या सामन्यातील विजेता संघ वर्सेस जय बालाजी रबाळे संघ. जय बालाजी रबाळे संघाने आपली उपस्थिती कायम ठेवायची इथं कारण ह्यानंतरची आगामी लढत आपलीच असेल. तसेच आयोजकांना देखील विनंती असेल स्पर्धेतील सुपर 3 चे क्वालिफाय झालेल्या संघांशी देखील संपर्क साधायचा आहे जेणेकरून आपल्याला 4 षटकांचे सामने खेळवायला मिळतील. वेळाभावी षटक आपण कमी जास्त करू शकतो पण इतर संघांना देखील माझा विनंती असेल थोडा सहकार्य करायचा आहे. नवीन गोलंदाजाला वैयक्तिक पहिला सांघिक दुसरे षटक घेऊन राकेश पहिला चेंडू आणि हा चेंडू फुटत चेंडू सुरुवात करत असताना सरळ झुलकावून दिला आहे लॉंग ऑफ मध्ये. फक्त 1 धाव मिळेल ह्या चेंडूवरती. दुसऱ्या षटकाची मात्र सुरुवात 1 धावेने होते. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली होती पहिल्या षटकातील. आता ही 1 धाव अशा 2 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. 4 षटकांची लढत.
आत्ता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकला होते पहिल्यांदा आज संतोष, त्याच्या माध्यमातून देखील चेंडू मिस केला जातो. अजून एक डॉट बॉल. जेवढं डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त ना तेवढं तुमचा संघ अडचणीत जाईल. हा रेशो खूप जास्त आहे. अजूनपर्यंत 8 चेंडूमध्ये 6 डॉट बॉल. आणि हा चेंडू आता मात्र टोलवला आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्या मगर मिटिंगमध्ये चेंडू जातोय आणि एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे चेंडू गेला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरसावतोय. फक्त एकच धाव मिळेल. राकेश पुन्हा एकदा दर्जेदार चेंडू. सिंगल्सने पुढे जाताना दिसतोय शिवगर्जना ऐरोली संघ. जर ह्या सामन्यात फाईट द्यायची असेल तर निश्चितच चांगला खेळ साकारावा लागेल उर्वरित चेंडूंवरती. आणि आता तर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. अगोदरचा प्री डिटर्मिंड शॉट डिसाईड केला होता आणि तशा प्रकारे खेळण्याचा मानस आणि प्रयत्न. निश्चितच फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. जर लेग साईडला मेरिटवर खेळला असता हा चेंडू तर निश्चितच याचं चित्र थोडंसं दुसरं दिसलं असतं आपल्याला. पण रिव्हर्स स्वीपचा अगोदरच मानस केला, त्यानुसार स्टान्स चेंज केला आणि फक्त एक धावासाठी फटका खेळला गेला. पुढील चेंडू राकेशच्या माध्यमातून. आणि आता मात्र चेंडू हवेत खेळून काढला. चेंडू जातोय बिग 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 हिट. या इनिंग मध्ये पहिला षटकार बघायला मिळतोय. फलंदाज गणेशच्या माध्यमातून. या षटकाराने मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वरती. गणेश थोडीशी निराशाजनक सुरुवात केली पहिल्या षटकात. 5 डॉट खाल्ले आणि नंतर मात्र आता दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार डोलावलाय. 2 षटकं संपली आहेत. सांगता झाली आहे. धावसंख्या 10. आणि हा चेंडू खोदून काढला, ब्लॉकहोल मध्ये टाकलेला. पहिल्या षटकात 1 धावसंख्या होती, दुसऱ्या षटकात 10 आल्या. थोडंसं स्कोरिंग करेक्शन आहे आमच्या माध्यमातून, स्कोररच्या माध्यमातून. म्हणजे 2 षटकाच्या समोर धावसंख्या 11 होती. आता ही 1 धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन बसले 12 वरती. 12 रन्स. गणेश स्ट्राईक एंडला होता ना. हा चेंडू आता मात्र कनेक्ट केलाय. चांगला कनेक्शन होत असताना अजून एक षटकार बघायला मिळतोय गणेशच्या बॅटमधून. ज्याच्या माध्यमातून सुरुवात खराब झाली तर आता मात्र चांगला खेळ साकारताना दिसतोय. मागचे 2 चेंडू जे त्याच्या माध्यमातून फेस केले गेलेत त्या दोन्ही चेंडूंवरती षटकार डोलावलाय गणेश याने. या षटकारानिशी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 वरती. 18 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर नो लॉस. शिवगर्जना ऐरोली संघ फलंदाजी करत असताना तिसरे षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 18. मगाशच्या सामन्यात आपण बघितलं त्यांची गोलंदाजी आहे ना ती जमेची बाजू आहे. जर त्याने एक सन्मानजनक धावसंख्या जर उभारली तर निश्चितच फाईट देऊ शकतात, कारण त्यांची गोलंदाजी धारदार आहे. ते मागच्या सामन्यात आपण बघितलं. आणि अजून एक दर्जेदार फटका बघायला मिळतोय. अजून एक षटकार. सलगचे 3 षटकार बघायला मिळतात गणेशच्या बॅटमधून. मागचे 3 चेंडू जे त्याने फेस केले 3 चेंडूंवरती 3 षटकार बघायला मिळतात. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि आता ह्या षटकात 2 चेंडू जे फेस केलेत त्या दोन्ही चेंडूंवरती षटकार. आता मात्र धावसंख्या थोडीशी आकार घेताना दिसते. जिथे पहिल्या षटकात फक्त 1 धावसंख्या होती, त्यानंतर आता मात्र धावसंख्या या षटकारानिशी जाऊन पोहोचले 24 वरती. तुमचा जर आत्मविश्वास असेल आणि आत्मविश्वास उंचावलेला असेल ना तर अशा प्रकारची खेळे आपल्याला निश्चितच साकारता येते. आणि त्याचं प्रदर्शन प्रदर्शित करत असताना हा फलंदाज गणेश. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट दिस टाइम. आणि हा चेंडू हवेत खेळून काढला. जयकाळी क्षेत्ररक्षक घेतोय भाविन. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. झेल घेतला त्यांनी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. चांगला झेल टिपला गेलाय. आपण बघू शकता राईट आर्म राऊंड द विकेट चेंडू डिलिव्हर केलाय अक्रॉस द लाईन. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आणि चांगला झेल टिपला तिथं भाविनने. कुठलीही चुकी करत नाही तिथला क्षेत्ररक्षक भाविन.
24 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होतोय. 24 runs onto the scoreboard for the loss of 1 wicket. चेंडू चालत ह्या षटकातील 4 म्हणजे ह्या इनिंग मधील अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. बरं 8 चेंडू चांगले खेळले फलंदाजाच्या माध्यमातून तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल आणि 8 चेंडू जर गोलंदाजाच्या माध्यमातून चांगले डिलिव्हर केले गेले तर निश्चितच धावसंख्येला थोडा आला घालण्यात यश मिळेल. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि हा चेंडू आता मात्र ओव्हरपिच प्रकारच्या जिल्ह्याने झुल काढून दिला. तिथं क्षेत्ररक्षक आहे रोहित त्याच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मागच्या सामन्यात देखील एक दर्जेदार झेल टिपला होता आणि या सामन्यात देखील एक चांगला झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद होताना लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 बळी. याचा अर्थ काय तर नेक्स्ट डिलिव्हरी हॅट्रिक डिलिव्हरी असेल. हेमंत इज ऑन हॅट्रिक आणि तो हॅट्रिकचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज आलाय. शेखर या स्पर्धेत ऑलरेडी एक हॅट्रिक झाली आहे. अनिल जाधवच्या माध्यमातून ती हॅट्रिक प्रस्थापित करण्यात आली होती आणि हा आता मात्र आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. हॅट्रिक बॉलला फेस केलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 बॉल साजेसे क्षेत्ररक्षक होते. फक्त 1 धाव मिळेल. तिथं 3 षटकांची सांगता होती समाप्ती होती संपुष्टी होती. धावसंख्या धावफलकावरती 25. यानंतरच्या आगामी लढत जय बालाजी राबाळे संघ वर्सेस या सामन्यातील विजेता संघ. तर माझी जय बालाजी राबाळे संघाच्या संघालकाला आणि संघाला विनंती असेल आपली उपस्थिती दाखवायची आहे. इथं या सामन्यानंतर त्वरितच आपला नाणेफेकीचा कॉल आणि सामना देखील खेळवला जाईल. त्यासाठी जय बालाजी राबाळे संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मैदानावरती आपला प्रतिनिधी असेल तर आपल्या सहकारी खेळाडूंना सूचित करायचं आहे. एक इनिंग संपण्याच्या मार्गावरती आहे. कुमार इलेवन तुर्भे संघ बनाम शिवगर्जन ऐरोली चालू लढत शेवटचा षटक आणि हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. वाईड बॉल गिव्हन बाय अंपायर आणि एकदा मात्र स्कोअर मध्ये ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26. 6 महत्वपूर्ण चेंडू. मागच्या सामन्यातला सामनावीर मालिका हा गोलंदाज भाविन प्लेअर ऑफ द मॅच याच्या माध्यमातून जबरदस्त षटक फेकला गेला. सुरुवात मात्र थोडीशी निराशाजनक. पहिल्या चेंडूवरती व्हाईट. आता मात्र उजव्या एसटीवरील अजून एक चेंडू. आता मात्र इन स्विंग प्रकारचा चेंडू डिलिव्हर केलाय. हा येतो डॉट बॉल. पहिला व्हाईट नंतर आलेला हा डॉट बॉल. रनअप बघा पंचांच्या जस्ट मागून रनअप घेतोय आणि नंतर ऐनशनाला बाहेर निघतोय आणि हा चेंडू मात्र आता हा चेंडू हवेत टोलून काढलाय. क्षेत्ररक्षक नमित पाटील क्षेत्ररक्षक जेल खाली येत असताना आणि चांगला झेल टिपलाय. अजून एक विकेटचं बदल. या इनिंग मधील 3रा विकेट जातोय. 3रा हादरा बसतोय शिवगर्जना ऐरोली संघाला आणि 3रं यश 3री सफलता CR फाउंडेशन कुमार इलेवन तुर्भे संघाला. नमित पाटील याने वेल जज झेल टिपला आणि गोलंदाजाचं देखील कौतुक होईल. याच्या माध्यमातून चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि फलंदाज चकला गेला. टॉपेज घेतला गेला आणि चेंडू हवेत असताना चांगलं जज केला नमित पाटील याने आणि चांगला झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून. गोलंदाजाचा रनअप बघा भावींचा. जस्ट अंपायरच्या मागणं रनअप घेतोय म्हणजे तर काय फलंदाजाला थोडंसं चित्र स्पष्ट होत नसेल येताना दिसत नसेल ऐन क्षणाला तो बाहेर निघतोय. पंचांच्या उजव्या बाजूला निघून डिलिव्हर करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला आहे. चेंडू अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. नमित पाटील याचा चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तेवढंच चांगलं बॅकअप देखील
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघायला मिळते. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. अजून एक धाव जोडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. फलंदाज स्ट्राईक एंडला असेल संतोष. 4 चेंडू अजूनपर्यंत त्यांच्या माध्यमातून फेस केलेत. वैयक्तिक खेळतो 3 धावांवरती. आणि हा चेंडू ब्रिलियंटली बॉल, सुंदर चेंडू डिलिव्हर केलाय. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉलचा रेशो जर आपण बघितलं तर या सामन्यामध्ये डॉट बॉल जास्त प्रमाणात बघायला मिळालेत आपल्याला. जर कॅल्क्युलेशन बघितलं ह्या डॉट बॉलचं जर परिवर्तन सिंगल्स मध्ये किंवा एखाद्या चांगल्या फटक्यामध्ये झालं असतं तर निश्चितच धावफलकावरती आपल्याला चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. आता मात्र ऑफ साईडला ढोरवलेला एक चांगला फटका चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. त्याच्यामध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव धावून पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न आणि 2 धावा मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. सीमा रेषेला 3 धावा काढल्यात. 3 धावा धावून काढल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल बघायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 धावांशी आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 30. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. टार्गेट सेट करणारा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल फलंदाज राजा. अजूनपर्यंत एक चेंडू फेस केलाय. एका धावेवरती खेळताना दिसतोय. लास्ट बॉल भाव इंटू राजा. हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय षटकारासाठी. आणि या षटकाराने इनिंगची सांगता करत असताना राजा हा षटकार निश्चितच त्यांच्या खेळण्यामध्ये एक ऊर्जा संचारणे असेल त्या षटकारांची. धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वरती 36. 36 धावा डोळवल्यात 4 षटकात आणि 37 धावांचं टार्गेट समोर असेल कुमार तुर्भे संघासमोर. सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजीत. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली होती. आपण बघू शकता लाईव्ह वरती, लाईव्हच्या स्क्रीनच्या माध्यमातून आपण बॉलिंग अनालिसिस बघू शकता. अभिवारी पहिले षटक फेकलं होतं. फक्त एक धाव खर्च केली होती. सुंदर सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी. त्यानंतरचं राकेश आणि हेमंत पाटील आणि सरासरीची गोलंदाजी म्हणता येईल. आणि शेवटचं षटक थोडंसं आता मात्र 14 धावांचं बघायला मिळालं आपल्याला. 37 धावांचं टार्गेट समोर आहे. आणि या 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे जोरबोरी मैदानात जाताना दिसते भूषण पाटील आणि नमित पाटील. चला जय बालाजी रबाळे संघ आपली उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर आपण आपली लढत बघायला मिळेल. ह्या सामन्यातील विजेता संघ आपल्याबरोबर 2 हात करताना दिसेल. म्हणून जय बालाजी रबाळे संघ आपल्यापर्यंत आवाज माझा जर पोहोचत असेल तर आपली उपस्थिती मैदानात दाखवायची आहे. लाईव्हच्या माध्यमातून जरी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर वेळेत तिथे उपस्थित राहायचं आहे. अन्यथा वेळेअभावी षटकं कमी करण्यात येतील असं आयोजकांच्या वतीने सूचित करण्यात येतं. कारण त्या सामन्यांच्या नंतर देखील 2 सामने आयोजकांना खेळवायचे आहेत.
सुपर 6 मध्ये जाण्यासाठीचा ही लढत CR फाउंडेशन कुमारी लेन तुर्भे वर्सेस शिवगर्जना ऐरोली. प्रथम फलंदाजी करत असताना 36 धावा टोलवल्यात. 37 धावांचं टार्गेट समोर आणि 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज. मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरची 2 नामांकित चेहरे. द कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील डावकुर्ताचा जबरदस्त फलंदाज आणि त्याच्या समवेत अजून एक नामांकित चेहरा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरचा उजव्या हाताचा जबरदस्त धडाकेबाज फलंदाज नमित अशोक पाटील. तसेच योगेश पाटील यांचं देखील इथं आगमन झालंय. चॉकलेट बॉय या नावाने प्रचलित असलेला हा चेहरा मंचावरती उपस्थित झालाय. त्यांच्या आयोजकाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय. मित्रांची दुनिया ही मैत्रीची दुनिया आहे आणि या आपल्या मित्रांच्या आयोजलेल्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मित्र सहभाग नोंदवत असताना इथं हजेरी लावत असताना चला सामन्याला सुरुवात करायची आहे. 37 धावांच्या पाठलागाला सुरुवात करत असताना सलामीचा गोलंदाज आलाय दर्शन. त्याने मागच्या सामन्यात या 4ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. घोटोली संघाच्या अगेन जबरदस्त मारा केला होता. बघू या सामन्यात कशा प्रकारे खेळ खेळवतील. पहिला चेंडू दर्शनाचा आता मात्र पहिलाच फटका जबरदस्त टायमिंग शॉट. काय फटका खेळलाय यार. त्याचा क्लास दर्जा दाखवणारा फटका आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकताय. दिस इज द क्लास ऑफ नमित पाटील. लाईन पिक केली फक्त आणि हँड आय कोऑर्डिनेशनने जस्ट फ्लिक केला स्क्वेअर लेग क्षेत्रात टोलवलेला एक जबरदस्त षटकाराने मात्र या चेसिंगला सुरुवात होत असताना अप्रतिम फटका. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट दिस इज. निश्चित आता मात्र खरी कसोटी असेल गोलंदाजाची कारण नमित पाटील सारखा फलंदाज भूषण पाटील सारखा फलंदाज खेळपट्टीवरती आहे. यांच्यासमोर गोलंदाजी करणं खूप कठीण आहे. हा चेंडू मात्र आता वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज दर्शन याने आता कमबॅक केलाय. पहिला चेंडू तो षटकार खाल्ल्यानंतर वेगावरती स्वार होत असताना एका योग्य जागी चेंडू डिलिव्हर केला आणि डॉट बॉल ची समाप्ती होतीये. पुढील चेंडू आणि हा चेंडू थोडासा खाली राहतोय. फलंदाजाला चकवला जातोय. लगातारच्या 2 डॉट बॉल आता मात्र थोडासा आत्मविश्वास उंचावलाय आणि थोडासा बॉडी लँग्वेज मध्ये देखील फरक दिसतो गोलंदाजाच्या. सुरुवातीचा पहिला चेंडू चांगला फटका. चेंडू चांगला होता पहिला चेंडू देखील लेकिन क्लास आहे नमितचा. तो नमितच्या क्लासने तो चेंडू सीमा पार केला. पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र स्ट्रेट पास टू द बॉलर आणि हा कडक चौकार बघायला मिळतो नमित पाटील याच्या बॅटमधून. आपण बघू शकता पुन्हा एकदा लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज दर्शन नमित साठी टाकलेला हा शॉट ऑफ गुडलेन चेंडू सरळ झुळकावून दिला. शॉट लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून गेलेला हा चौकार बघायला मिळतो आपल्याला. या चौकार निश्चित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 4 चेंडू अजूनपर्यंत टाकून झालेत. पहिलं P1चं षटक पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 4 चेंडूंवरती 10 धावा धडाकेबाद सुरुवात मांडता येईल. दर्शन याच्यासाठी आता मात्र प्रश्नचिन्ह असेल कारण नमित पाटील चांगला नव्यात आहे आणि त्याचा क्लास तर आपल्या सर्वांना ठाऊक आहे. बघूया कशा प्रकारे खेळ खेळवतो दर्शन. पुढील चेंडूवरती चित्र स्पष्ट होईल. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना या षटकातील 3रा डॉट बॉल बघायला मिळतो आपल्याला दर्शनच्या माध्यमातून. मागच्या सामन्यातला कॉन्फिडन्स थोडाफार झळकताना दिसतोय परंतु समोर तेवढी क्लास फलंदाजी आहे ना त्या फलंदाजीच्या जोरावरती मात्र धावसंख्या 10 बघायला मिळते परंतु गोलंदाजी मात्र चांगल्या टप्प्यावरची झाली अजूनपर्यंत. शेवटचा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आणि झेलकारी क्षेत्रात येण्याचा प्रयत्न आणि पहिल्या विकेटचं पतंग. बिग विकेट ऑफ दिस मॅच. नमित पाटील ज्याने 2 चांगले फटके डोलवले होते आणि शेवटच्या चेंडूवरती बळी टिपला जातोय दर्शनच्या माध्यमातून आणि चांगला झेल टिपला. चांगले सेकंड्स बघायला मिळाला आपल्याला तिथं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची सांगता होते समाप्ती होते. धावसंख्या 10.
मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी साकारली होती या चारही गोलंदाजांनी. त्यांच्या खांद्यावरती मदार असेल. जर ह्या सामन्यात आपला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर ह्या समोरच्या फलंदाजी समोर आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल निश्चितच. आणि शेवटच्या चेंडूवरती बळी मिळवणं आपले थोडे इरादे स्पष्ट केल्यात गोलंदाजी करणाऱ्या संघाने. आम्ही देखील हार मानणार नाही. समोर कितीही मोठा संघ असू दे, कितीही मोठा प्लेअर असू दे, कितीही मोठा फलंदाज असू दे, आम्ही चांगला खेळ साकारणार. करतोय की नाही थोडं एक ओव्हर केलंय. चला जय बालाजी रबाली टीम आपली उपस्थिती दाखवायची आहे. स्ट्राईक एंडला जाता प्रथमतःच आपल्याला पाहायला मिळेल भूषण पाटील नवी मुंबईचा कोहिनूर. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 10 धावा 1 विकेट सफलता प्राप्त केली. आणि आता मात्र भूषण पाटील सारख्या फलंदाजाला इथे मात्र जखडून ठेवलंय. 18 मध्ये 27 ची गरज होती. आता मात्र 17 आणि 27 धावसंख्येची आवश्यकता आहे. करो या मरोची लढत जरूर पाहायला मिळते. नक्कीच मॅचचा आनंद घेत असताना आमचे काकाश्री संदीप मात्रे देखील पाहायला मिळतात. आणि आता भिरकावलाय चेंडू हवेमध्ये आणि इथे काय घडलंय. मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय आणि आता मात्र प्रश्नचिन्ह उद्भवला असेल. करायचं तर काय करायचं. तुर्बे टीम पुन्हा एकदा अडचणीमध्ये. गोलंदाजीचा भेदक मारा पाहायला मिळतोय. आमचे सगळे मोर्या बॉयचे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी ते व्यासपीठावर आनंद घेत असताना जरूर पाहायला मिळतात. आणि आता मात्र राहुल कांबळे आलाय. समीकरणामध्ये फेरबदल पुन्हा एकदा 16-27. 18 मध्ये 27 ची गरज होती. पहिला डॉट आणि त्यानंतर विकेट. आता मात्र पारडं थोडंसं जड होत असताना पाहायला मिळतोय शिवगर्जना ऐरोली टीमचं. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वर आता राहुल कांबळे ज्याच्या खांद्यावर आता जबाबदारी असेल. नॉन स्ट्राईकला रोनित आहे. या दोन्ही फलंदाजांनाच काहीतरी करावं लागेल. इथपर्यंतचा प्रवास सुखकर झालाय परंतु पुढे कशी वाटचाल करायची हा प्रश्नचिन्ह आहे. भिरकावलाय आल्या आल्या मोठा फटका सजवलाय आणि इथून चेंडू चाललाय आर पार सीमारेषा ओलांडत असताना मिळतील धावा 6-6-6. आता मात्र या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न झालाय आणि समीकरण पुन्हा एकदा बदलले. आता चेंडू शिल्लक असतील 15 मध्ये 21. चला जयबालाजी रबाळे टीम आपण सुसज्ज व्हायचं आहे. सुपर 6चा या स्पर्धेतील शेवटचा सामना जय बालाजी रबाळे आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल त्या दरम्यान जरूर पाहायला मिळेल. वर फुलटोस होता सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार या राहुल कांबळेची ओळख आहे. मागच्या सामन्यात जरूर नाराज केलं आपल्या संघाला परंतु आता गरज आहे. संघाचा तारणहार बघायचा आहे आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल.
समीकरणाचा विचार केला 14 मध्ये 20 दोन महत्वाचे चेंडू आहेत. आता मात्र अगदी कार्पेटचा सहारा घेतला जातोय. फॉर्मलिंग पाहायला मिळालं परंतु सावरलंय आणि मिळेल फक्त एकच धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता मात्र वाव घुटना टेक तमाशा देख परंतु इथे काय घडलंय अगदी कसाटच सापडलाय. बिग विकेट. इथे मात्र काय घडलंय होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाहीये आणि तेच चित्र पुन्हा एकदा मैदानामध्ये घडत असताना तुर्बे टीम साठी अडचणीमध्ये पुन्हा एकदा टीम तुर्बे पाहायला मिळतोय. विकेटचं येते पतन. पहिला विकेट अगदी 10 वर, दुसरा विकेट देखील 10 वर आणि तिसरा विकेट आलाय 18 वर. नवीन फलंदाज हेमंत पाटील आलाय. पहिल्या 12 मध्ये धावा झाल्या त्या 18. पुढच्या 12 मध्ये करायच्या त्या 19. काय घडेल काय बिघडेल. साईबाबा चषक 2025 या स्पर्धेतील अंतिम दिवसातील या सुपर 6च्या लढतीमध्ये जय बालाजी रबाले टीम समोर कोणता संघ असेल. एका बाजूला CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवगर्जना ऐरोली. स्ट्राईक आणि अगदी आपण रोहित पहिलाच चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालाय. नमित बाद झाल्यानंतर रोहित आला. इथे मात्र अक्रॉस द लाईन खराब क्रिकेटचं प्रदर्शन पाहायला मिळतोय. गोलंदाज संतोष पहिला चेंडू डॉट बॉल. समीकरण पुन्हा एकदा 11 मध्ये 19. अकरा चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग आहे. इथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि आता मात्र तुर्बे टीमला अजून एक मोठा धक्का. रोहित देखील इथे स्वस्तामध्ये बाद असताना पाहायला मिळतोय. सलामीला आलेले 4 फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र पाठवायचं तर कुणाला हा प्रश्नचिन्ह आहे. नवीन फलंदाज उमेश चाललाय. अगदी सध्याच्या घडीचं क्रिकेट आपण विचार केला ना तर मोठे फटकेच खेळण्याचा माणूस असतो. एका दुसऱ्या धावसंख्येने देखील आपल्याला सामना जिंकता येऊ शकतो. कारण मित्रांनो पण विचार केला ना तर 13 मध्ये 19 ची गरज होती. तिथे विकेट गेला. नंतर 12 मध्ये 19. त्यानंतर देखील विकेट गेला. 11 मध्ये 19. त्यानंतर आता आपण पाहतोय 10 मध्ये 19. अगदी 18 पहिल्या 10 या आकड्यावर 2 गडी बाद झाले. त्यानंतर 18 या आकड्यावर 2 गडी बाद झालेत. कुठेतरी आता पराभवाचा सामना करावा लागतोय का. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अडचणीमध्ये सापडलाय. या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखादा तारणहार हवा आहे. तो कोण असेल. शॉर्ट बॉल होता. ही एक चूक गोलंदाजाला महागात पडते आणि आता नवसंजीवनी देणारा हा षटकार आल्या आल्या उमेश कांबळे याच्या बॅटमधून. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एका फटक्याने या सामन्याचं चित्र बदललं जाते. एका चेंडूपूर्वी पारडे जड होतं इथून शिवगर्जना ऐरोली टीमचं. परंतु उमेश आला. त्यांनी दाखवलं माझ्या मनगटातली जोर ताकद नजाकत भरलेला हा षटकार ठोकला.
चांगला फटका जरी पाहायला मिळतो की जमिनीला समांतर. इथे मात्र घाई झाली आहे. मिळेल फक्त सिंगल. आता समीकरण 8 आणि 8 चेंडूंमध्ये करायच्या आहेत त्या 12 धावा. अजूनही दोन्ही टीमला मात्र समांतर चान्सेस आहेत. इथून हे 2 चेंडू महत्वाचे असतील. आणि आता भिरकवलाय चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग होणार नाही चूक. आणि इथून हेमंत पाटील सारखा मोठा फलंदाज शून्याचा चष्मा घालून बाद बाद बाद. विकेट बाद झाला. आत्मविश्वास इथून वाढला ऐरोली टीमचा. आता 7-12चा हा उतारा कोणाच्या नावावर? साईबाबा चषकाचा सुपर 6 मध्ये जाण्यासाठी. समीकरण आहे 7 चेंडू आणि 12 धावा. शेवटचा चेंडू. राकेश आलाय, खोदून काढायचा होता आणि ते मात्र आलाय डॉट बॉल. त्याला सांगतो उमेश की हा सरळ खेळायचा होता, तू अक्रॉस का खेळलास? परंतु जर आणि त्याला कुठेही स्थान नाहीये. समीकरण आता 6 मध्ये करायचे आहेत 12 धावा. पाणी देस ना. चला 6 मध्ये 12. अजून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या सामन्यातील रंगत आणि जम्मत अगदी कालपासून ना जो शेवटचा सामना झाला ना त्यानंतर अतिशय उत्तम दर्जाचे सामने, एकापेक्षा एक भारी ही स्पर्धा आहे. लय भारी लय भारी लय भारी. साईबाबा चषक 2025 चेतनदादा मात्रे, करणदादा मात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. आणि अगदी आमचे योगेश दादा पाटील हे देखील आलेत आणि अजून या स्पर्धेला 4 चांद लावले जातील. सहा मध्ये 12 स्ट्राईक एंडला. आता मात्र उमेश कांबळे एक षटकार आलाय. दुसरा देखील ठोकलाय. ठाकन ठोक फलंदाजी पाहायला मिळते. तो सांगतोय तुम्ही घाबरू नका, मी अजून मैदानात आहे. आणि इथून विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा हा षटकार सहजरित्या ठोकलाय. 6 मध्ये 12 पाहिजे होत्या. होणार नाही धावांचा तोटा, कारण फटका आला उमेशच्या बॅट मधून मोठा. आणि आता मात्र 5 मध्ये 6ची आवश्यकता. इथून जर उमेशचा विकेट गेला ना तर आता मग अजून पारडे जड होईल. पुन्हा एकदा उलटफेर पाहायला मिळेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कार्पेटच्या साह्याने चेंडू मात्र अगदी गोशांकित क्षेत्रामध्ये. अजून देखील 4 मध्ये 5. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढेल. एखादा विकेट पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढवेल ऐरोली टीमचा. आणि मोठा फटका आला तर मात्र सहज आणि सोपा विजय इथे मात्र कुमार 11 तुर्बे संघ आपल्या खिशात घालेल.
चला राबाडी टीम सज्ज राहा. आणि ते जसा उल्लेख झाला तसा डॉट आलाय. अजून पुन्हा एकदा उलटफेर पाहायला मिळतोय. चला जय बालाजी रबाली टीम शेवटचे 3 चेंडू शिल्लक, 5 धावांची आवश्यकता आहे. हा 3-5 5 धावा 3 चेंडू. चला सामना चालू ठेवायचा आहे. पूर्ण जबाबदारी आता तुर्भे संघासाठी उमेशवर असेल. त्याने जे स्वप्न दाखवले त्याला साकार करावेच लागेल. आता मात्र कार्पेटचा सारा अलॉंग द ग्रास चेंडू सीमारेषा पार, अगदी जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू चाललाय. चौकार, 4 धावा. आता 2 मध्ये 1. इथे विकेट किंवा डॉट बॉल आला तरच शिवगर्जना टीम निष्ठेचा श्वास सोडेल. नक्कीच इथे लक फॅक्टर कुठेतरी तुर्भे टीमला संजीवनी प्राप्त करून देते. मागच्या सामन्यामध्ये 6 मध्ये 10 डिफेंड झाल्या. आता कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता. त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचं काम उमेश कांबळेने केलंय. सुरुवातीचे 5 फलंदाज बाद झाल्यानंतर काय करावं हा प्रश्नचिन्ह, परंतु उमेश सांगतोय मी आहे, तुम्ही घाबरू नका. इथपर्यंत आणलाय, पुढचा प्रवास सुखकर होईल. 2 चेंडू 1 धावा. आणि इथे सहज सोपा विजय प्राप्त करून दिलाय. आणि या शिल्पकार जो होता विजयाच्या वाट्यामध्ये उमेश कांबळे, आणि तोच ठरतोय. 2 षटकार 1 चौकार. तो आला, लढला, धडपडला आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं. स्वप्न साकार केलं. उमेश कांबळे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला शेक हँड करायचं आहे. शेक हँड करा. दोन्ही टीम शेक हँड करून आपल्याला मैदान सोडायचं आहे. आणि चला जय बालाजी रबाली टीम त्यासाठी या. आमची शिरवणी टीम देखील सज्ज झाली आहे. सुपर 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये गावडी शिरवणी टीम सज्ज झाली आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आमचे परम मित्र योगेश पाटील आम्हाला भेट